केले कर्म झाले तेची भोगाले उपजले मेले ऐसे किती गणित नाही महाराज. आणि हा मृत्यू लोकाचा एक नियम आहे महाराज. जो जन्माला आला ना महाराज एक दिवस त्याला जायचंय. येतानाही एकटाच आलाय आणि जाताना सुद्धा तो एकटाच जाणार आहे महाराज. हे नातीत ना महाराज, हे मध्यंतरी नाते महाराज. कोणी कोणाचं नाही महाराज याच्यामध्ये, नाही कोणाचे कोणी. तुझे नव्हे रे कोणी अंती जाशील एकल प्राण्या माझे माझे म्हणून. हा संसार हितच राहणार आहे. कशाला म्हणायचं संसार महाराज? आम्ही करतो ते संसार का? नाही. फार संसाराच्या व्याख्या वेगळ्या केल्यात महाराज, आहे का नाही? पुन्हा जन्मायचंय, पुन्हा मरायचंय, पुन्हा जन्मायचंय, याला संसार म्हटलाय महाराज. जर तुम्हाला जर याच्यामध्ये पुन्हा जर नाही ना अडकायचं तर साधू संतांचं ऐकावं लागल महाराज. तुम्हाला वाटत असेल महाराज आता एकदा गेलं की संपलं, आता आपलं काय नाही राहिलं. नाही, पुन्हा जन्माला यावं लागतंय महाराज. 184 योनी फिरावे लागतात, दुःख भोगावं लागतंय महाराज याच्यामध्ये. आणि दुःख भोगत असताना याच्यात मध्ये सुख आहे महाराज, तो म्हणजे देव मिळवणं. आपण तो एक देव करुणी घ्यावा तिने विना जीवा सुख नव्हे. फक्त जन्माला आलात ना तुम्ही, त्या देवाची ओळख करा आणि सुंदरशी छानशी माळ घाला महाराज, भक्त व्हा. आणि जर भक्त नाही झालं तर देव माझा म्हणण्याची काय अधिकार आमचा? अरे ज्याचा आम्ही स्वीकारले ना पतिव्रता धर्म, त्याचा वेशभूषा करावं महाराज. मानाने महाराज सुंदर माळ घालावी, गंध लावावं महाराज, आणि देहाचा उद्धार करावा महाराज. जन्मा आलो त्याचे आजी फळ झाले साचे, तुम्ही हे सांभाळिले संती भय निरसली कंती. आणि तुम्हाला कृत्य जर व्हायचं जर म्हटलं ना महाराज, साधू संत व्हा. एक जागा आहे, तुम्हाला देव व्हायचं म्हटलं तरी तर देव होता येत आहे, शिपाई व्हायचं म्हटलं तर शिपाई होता येत आहे, दास्यत्व करायचं म्हटलं तर दास्यत्व करता येत आहे. ज्याचे त्यांनी ठरवायचं काय करायचं. परमार्थ परमार्थ म्हणजे कपडे घालून परमार्थ करणं, हा त्याचा नाव आहे. परमार्थच नाही महाराज. ज्याच्यावरती उपकार दुसऱ्यावरती उपकार करतो त्याचं नाव परमार्थ. अरे आमच्या देवाचा जर विचार जर केला तर उपकारावरती उपकार केला, परंतु अपकारावरती सुद्धा उपकारच केला, त्याचं नाव देव. विठाला विठाला अरे भक्त म्हणून जन्माला आला, आणि भक्त म्हणून जन्माला आल्यानंतर त्यांनी काय केलं महाराज? आपला धर्म स्वीकारला. आणि आपला धर्म स्वीकारल्यानंतर त्याचं नाव आहे पुंडलिक. आणि ह्या पुंडलिकाने धर्म स्वीकारला, त्याचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर जी अर्धांगिनी आली ना महाराज, तिने तर सगळी नाती तोडून टाकली महाराज. आणि तिने सांगितलं, बरं का तुम्हाला आई पाहिजे का वडील पाहिजे का मी पाहिजे? कोण पाहिजे सांगा. जर मी जर पाहिजे असेल तर आई वल्लाला हाकलून द्या. उन्मत्त झालेला भक्त पुंडलिक महाराज आई बापाला लाता घालून हाकलून दिलं महाराज. माझ्या घरामध्ये राहायचं नाही, तुम्ही निघून जा. कोण म्हणतोय महाराज? मुलगा. डबडबल्या डोळ्याने महाराज आई वल्लांनी पाहिलं त्या पुंडलिकाला. अरे पुंडलिका, अरे हे करणं नाही रे उचित, चांगलं नाही. आई बापाला लाता घालतोस, हे चांगलं नाही रे. खबरदार, मला काही सांगितलं तर तुम्ही आत्ताची आत्ता चालते व्हा. काय प्रसंग असेल महाराज त्या आई वडिलावरती. निघाले महाराज, थकलेले तर मुक्काम दर मुक्काम करत 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 निघाले महाराज. काशीची यात्रा धरली महाराज. इथं थांबायचं नाही, मुलाजवळ थांबायचं नाही, काशीची यात्रा धरली.
चालत चालत आणि इकडं सांगितलं, अगं माझ्या आईवडिलाला लाता घातल्या, हाकलून दिल्या, आता फक्त तू आणि मी. पत्नीला खांद्यावरती घेतलंय महाराज आणि निघाले. पण कुठे का आश्रम लागलं महाराज, ते कुकुट ऋषीचं आश्रम लागलं. आणि ह्या पुंडलिकाने पाहिलं, जाताना महाराज गंगा यमुना आहे, कावेरी आहे, तिन्ही नद्या मलिन झालेल्या, परंतु साधूचं दर्शन घेतलंय. आणि साधूचं दर्शन घेऊन महाराज तेजपुंज दिव्य झाल्या महाराज. बाहेर आल्या, बाहेर आल्यानंतर पुंडलिकाने विचारलं, तुम्ही आज जाताना मलिन होतात, परंतु आता तेजपुंज झालात कशामुळं? त्या नद्यांनी उत्तर दिलं, तुझ्यासारखी पापी आमच्यामध्ये आंघोळ करतात आणि आंघोळ केल्यानंतर आम्ही मलिन होतोय. आणि दाराच्या सापटीमधून महाराज त्या पुंडलिकाने पाहिलं. आणि पुंडलिकाने पाहिल्यानंतर, अरे कुकुट ऋषी जे आहेत ते आई वडिलांची सेवा करतात. आणि आई वडिलांची सेवा केल्यानंतर लांबून पाहिलं कुकुट ऋषीनं महाराज, अरे पाठ्या माझ्या जवळ सुद्धा येऊ नकोस. जे आई वडिलांचा त्याग करतोय ना महाराज, त्याचा काय परमार्थ आहे? कोण विचारतोय महाराज निशाखापणाला? अरे खरी श्रीमंती जी आहे ना महाराज, ज्याचं आई आहे आणि ज्याची वडील आहेत ना महाराज, त्याची खरी श्रीमंती महाराज. खरा तो एकाचे धर्म जगाला प्रेम पावे. खरा तो एकाचे धर्म जगाला प्रेम पावे. अरे आई वडिलांचं नातं पवित्र आहे. अरे ज्याची आई वडील घरी तो खरा श्रीमंत आहे महाराज. ज्याची आई वडील नाहीत ना महाराज, त्याच्यासारखा दरिद्र दुसरा नाही. विठाला विठाला जा बाबा, माझ्या समोर उभा राहू नको, आताची आता चालता हो. कुकुट ऋषीच महाराज उद्गार आहेत, हे काय तुमच्या अंशच आहेत का? उपरती झाली महाराज. आणि ज्या वेळेस उपरती होते ना महाराज, तिथून खऱ्या परमार्थाला सुरुवात होत असते महाराज. आणि अर्धांगिनी निघाले, पती तुम्ही कुठं चाललात? मातीत बस म्हणले, तिकडं तू येऊ नको माझ्या बरोबर. आता टाकून दिलं महाराज. टाकून दिल्यानंतर आईच्या आणि वल्लाच्या शोधार्थ निघालेला पुंडलिक आहे. माहित नाही महाराज त्यावेळेला काही मोबाईल नव्हतं, पत्र व्यवहार नव्हता. निघाला पुंडलिक. आणि पुंडलिक निघाल्यानंतर मुक्काम दर मुक्काम करत महाराज बराचसा काळ निघून गेला. काळ निघून गेल्यानंतर महाराज जे पुंडलिकाचे आई वडील आहेत ना महाराज, ते आई वडील काशीच्या नदीच्या तीरावरती भीक मागतात. पातीलं घेतलंय, शिळं तुकडं त्याच्यामध्ये टाकले. शिळं तुकडं टाकून आम्हाला आंधळ्यांना खायला भाकरी द्या. अरे वय झालं, दिसा ना महाराज त्या आई वडिलाला. आला विचारत विचारत आला, माझे आई वडील पाहिले का? माझे आई वडील पाहिले का? आणि जिथं महाराज भीक मागत होती ना महाराज, वय वृद्ध झालेली महाराज, म्हातारी झालेली महाराज, तिथं गेला आणि सहज स्पर्श झाला. स्पर्श झाल्याबरोबर रक्ताने रक्ताला ओळखलं महाराज. काय ताकद असेल महाराज त्या रक्ताची. आणि हातात हात घेतला. त्यावेळेस आईला दृष्टी राहिली नाही, वल्लाला दृष्टी राहिली नाही, आंधळे झालेले. आणि मग हातामध्ये हात घेतल्यानंतर आईचे उद्गार आहेत. आणि आईने सांगितलं, पुंडलिका कसा आहेस रे तू? बरा आहेस का? अरे तू सुखाने आहेस का? ती विचारणारी फक्त आई. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अरे ज्याची आई गेली ना महाराज, त्याचं माहेर संपलं. माहेर कुठपर्यंत असतं महाराज? माहेर इथपर्यंत आहे महाराज. आल्यानंतर लेक आल्यानंतर तांब्यात पाणी घेते महाराज, तुकडा टाकते आणि तुझं बरं आहे का म्हणून विचारते. त्याचं नाव आई आहे. परंतु घरातील आई गेल्यानंतर स्मशान भूमी झालेलं आहे महाराज. ते माहेर राहिलेलं नाही महाराज.
व्यावहारिक माहेर आहे ना महाराज, व्यावहारिक माहेर. जोपर्यंत आई, जोपर्यंत वडील आहे, तोपर्यंत माहेर आहे महाराज. अरे दुःख सहन करते महाराज. अरे गेल्यानंतर आपली पिशवी रिकामी जाऊ देत नाही, तिचं नाव आई आहे. पण एकदा का आई माथी आड झाली ना महाराज, ती आम्हाला आई राहिली नाही महाराज. आमच्या जीवनामध्ये फक्त आणि फक्त दुःख आहे. परंतु जग हे चालतंय ना महाराज, जग फक्त आईवरच चालतंय महाराज. अरे आई होती म्हणून तू खोपबार आहे, आई होती म्हणून नामदेव आहे, आई होती म्हणून ज्ञानोबा आहे, निवृत्ती दादा, सोपान काका, मुक्ताबाई, आई होती म्हणून नाथ रायत महाराज. आई आहे म्हणून छत्रपती शिवाजी महाराज. विठ्ठल विठ्ठल. म्हणून आहे ना महाराज, हे एक दिवस आम्हाला सोडायचंय. भाड्याचं घर आहे महाराज, हे खाली करावं लागेल महाराज आम्हाला. 3.5 हाताचा देह आम्हाला प्राप्त झाला. देवे दिला देह वजना गोमटार तो या झाला पाटा बाधिकेचा. अरे कशासाठी? अरे फक्त त्या प्रभू ईश्वराचं भजन करण्याकरता दिला, आम्ही संसाराकरता वापरला. कधी सुख मिळणार आम्हाला? जिथं सुख आहे तिथं सुख मिळतं महाराज. अरे विंचवाच्या पेवामध्ये जर हात जर घातल्यानंतर फक्त दुःख मिळेल, त्याच्या काही नाही. अरे आजगाराची ओशी केली म्हणजे काय तुम्हाला सुख लागल? अरे गारवाला लागला म्हणून काय तो काय महाराज, तो काय साधू संतांचा गारवा आहे? अरे आजगाराची सावली ना महाराज, ते कधी ना कधी महाराज ते विष देणार आहे, दुःख देणार आहे. प्रपंच ना महाराज, हा प्रपंच महाराज, हा प्रपंच दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोटे महाराज. म्हणून हे आम्हाला ऐकायला बरं वाटतंय महाराज. भल्या भल्याने प्रपंच केला महाराज, सगळ्यांनी केला. बाबा तुम्ही मोर बसलात महाराज, तुमच्या वल्लाची तब्येत कस काय नाही तर गेले का? आजोबा सगळे गेले. आज गेला